हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मृत्यूनंतर मृतदेह बांधणे का आवश्यक आहे याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. या जगात ज्यापासून आपण सर्वजण पडतो ते दुर्लक्ष करतो, त्याचे नाव घेण्याचेही भय वाटते आणि ते सत्य म्हणजे मृत्यू ही येण. जेव्हा आपल्या घराजवळ एखादी आरती शवयात्रा जाते तेव्हा आपल्या कानात एकच आवाज घुमतो, राम नाम सत्य आहे. आपण सर्वांनी तो दृश्य पाहिले आहे. पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला देह 4 माणसे घेऊन जात असतात खांद्यावर. पण तुम्ही कधी त्या पांढऱ्या कफनखाली लपलेला हकीकतेकडे बारकाईने पाहिले आहे का? तुम्ही लक्ष दिले आहे का? मृत्यूनंतर माणसाच्या देहाला फक्त बांधले जात नाही, तर त्याला दोरखंडाने घट्ट बांधले जाते. त्याला बांबूच्या आरतीवर जखडून टाकले जाते आणि सर्वात विचित्र म्हणजे त्याला त्याच्या पायाच्या अंगठ्यांना देखील बांधले जाते. एकमेकांना घट्ट बांधले जाते. तो माणूस गेला आहे, तो हलू शकत नाही, तो पडू शकत नाही, तो विरुद्ध काही करू शकत नाही. तो फक्त एक मृतदेह आहे. मग त्याला गुन्हेगारासारखे दोरखंडात जखडलेले त्याला पडू नये म्हणून आहे का? यामागे काही खोल, काळे आणि आत्म्याला थरथर कापू टाकणारे रहस्य दडलेले आहे, ज्याचा उल्लेख गरुड पुराणाच्या त्या पानामध्ये आहे. ज्यांना वाचण्यापूर्वी घाबरतात, काय होईल जर तुम्ही सांगितले की लाश बांधणे ही फक्त एक रीतिरिवाज नाही, तर आपल्या पूर्वजांनी बनवलेली एक लॉक सिस्टीम आहे, एक अशी सुरक्षा व्यवस्था जी त्या मृतदेहाचे रक्षण करते. आपल्या जिवंत लोकांचे काय होईल जर ती दोरखंड उघडली पडली किंवा अंगठे बांधले गेले नाही, तर तो शांत पडलेला देह पुन्हा बोलू शकतो का? यामध्ये पुराणाच्या प्रतिबिंबेत जाणाऱ्या सागरात तुम्ही बुडणार आहात. मृत्यूनंतरचे पहिले 24 तास आपण जाणून घेणार आहोत की विज्ञान ज्याला रिंगर मॉर्टिस म्हणते, गरुड पुराणात प्रेतबाधा का म्हणते, शवयात्रेत मागे वळून पाण्याचे काम नाही, स्मशानात खोपडी दंड्याने का फोडली जाते. खुर्चीचे बेल्ट बांधून घ्या, कारण आज आपण मृत्यूच्या दारात झटणार आहोत. कथा सुरू होते त्या क्षणापासून जेव्हा डॉक्टर म्हणतो, आय एम सॉरी, ही इज नो मोर. आपल्यासाठी तो अंतर आहे, पण गरुड पुराणानुसार खेळ तर आता सुरू झाला आहे. भगवान विष्णू आपल्या वाहन गरुडाला सांगतात की मृत्यू ही एका झटक्यात होणारी घटना नाही, ही एक प्रक्रिया आहे, एक लांब प्रक्रिया. जेव्हा प्राण देह सोडतात तेव्हा देह तत्काळ निर्जीव होतो, बायोलॉजीसाठी फक्त शोषिकांचे. पण या अध्यायाच्या त्या क्षणी खोलीचे वातावरण पूर्णपणे बदलते. पुराणामध्ये सांगितले आहे की मृत्यूनंतर लगेच आत्म्याला हे जाणवत नाही, तो मेला आहे. हे ऐकून विचित्र वाटेल, पण हे असे समजा जसे तुम्ही खूप खोल स्वप्नात आहात. जेव्हा आत्मा देहातून बाहेर पडतो तेव्हा त्याला वाटते की तो झोपला आहे किंवा बेहोश झाला आहे. तो आपला देह बिछाण्यावर पडलेला पाहतो, आपल्या कुटुंबियांना बघत असतो, आपल्या पत्नीला, मुलांना हाका मारतो, उभा आहे. तुम्ही त्याला पाहून का रडता? पण विडंबना अशी की त्याची आवाज कोणालाही येत नाही. स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचा हात हवेतून जातो आणि हाच तो क्षण असतो जेव्हा आत्म्याला सर्वात मोठा धक्का बसतो. त्याला जाणवते की त्याचा या भौतिक जगाशी संबंध तुटला आहे आणि येथूनच खतरा सुरू होतो. सांगते की मृत्यूनंतरचे काही तास मोह या जाळ्यात सर्वाधिक अडकलेले असते. ज्या घरात त्याने 80 वर्षे घालवली, देहाला त्याने इतके खाऊपिऊ घालवले, तो इतक्या सहज कसा सोडू शकतो? त्याला वाटते की जर पुन्हा त्या पडलेला देह आज शिरले तर कदाचित तो पुन्हा जिवंत होईल. याच कारणाने तत्काळ बांधले जाते. आता प्रश्न असा आहे की देहाला कुठूनही बांधता आले असते, पण पायाच्या अंगठ्यांना एकमेकांना जोडून बांधणे आवश्यक आहे का? आणि योग विज्ञानाचा खोल संबंध आहे. आपल्या देहात 72,000 नाड्या असतात, ज्यामध्ये प्राण ऊर्जा वाहते. योगशास्त्र सांगते की प्राणांचा प्रवाह पायापासून डोक्याकडे आणि डोक्यापासून पायाकडे सर्किटमध्ये चालतो. पण काही अवशेष ऊर्जा राहते पायाच्या अंगठ्यांना बांधणे म्हणजे या सर्किटला शॉर्ट करणे. हे एक प्रकारचे एनर्जी क्लॉक आहे. जुन्या काळातील ऋषीमुनी जाणत होते की जर पाय मोकळे सोडले असते तर
आत्म्याला आपल्या जुन्या देहात परत येण्याचा मार्ग मिळू शकतो. अंगठे बांधून आपण प्रतिकात्मक आणि ऊर्जेच्या स्तरावर आत्म्याला बंध देतो की हा दरवाजा आता बंद झाला आहे. आता तू या देहाचा वापर करू शकत नाही. पण गोष्ट पण आत्म्याच्या परत येण्याची नाही. गोष्ट त्यापेक्षाही खूप भयानक आहे. ती म्हणजे दुसरं. या शक्तीचा धोका गरुड पुराणाचा प्रेतप्रकल्प अध्यायात एक भयंकर चेतावणी आहे. हे विश्व इतकेच नाही जितके आपल्या डोळ्यांना दिसते. आपल्या आजूबाजूच्या हवेत अनेक अदृश्य शक्ती आहेत ज्या शोधत असतात. यांना आपण अतृप्त आत्मा, पिशाच किंवा नकारात्मक शक्ती म्हणू शकतो. सुंदर घर रिकामे पडले आणि दरवाजा उघडा सोडला तर आसपासचे चोर, उच्चते किंवा कोणतेही आवाज व्यक्ती त्यात शिरून कब्जा करू शकतो. तशीच परिस्थिती ताज्या मृतदेहाची असते. मालक गेला, देह रिकामे पडले. हाच तो वेळ असतो जेव्हा स्मशानाची वासना आणि मृत्यूची गंध येऊन त्या देहाकडे नकारात्मक शक्ती आकर्षित होतात. शास्त्राचे मत आहे की जर शव बांधला नसेल, रक्षासूत्र बांधले नसेल तर एखादी दुष्ट शक्ती त्या रिकाम्या देहावर कब्जा करू शकते. इतिहासात आणि लोककथांमध्ये अशा अनेक घटना नोंदवल्या गेल्या जिथे मुद्दा अचानक उठून बसला. पण त्याचा वर्तन त्या व्यक्तीसारखे नव्हते. तो हिंसक होता, विचित्र होता. वैज्ञानिक याला पोस्टमॉर्टम स्पॉझम किंवा स्नायूंची आकस्मिकता म्हणतात. पिशाच बाधा. शवाला दोरखंडांनी, खास करून नारळाच्या दोरखंडांनी बांधणे आणि बांबू जो दुष्ट शक्ती दूर ठेवण्यासाठी वापरला जातो. हे एक प्रकारचे तांत्रिक बंधन आहे. हे देहाला सील करते जेणेकरून अंतिम संस्कारापर्यंत तो सुरक्षित राहील. बाजूला ठेवून 21व्या शतकाच्या विज्ञानाच्या चष्म्यातून पाहू. या शव बांधण्याचे कोणतेही लॉजिकल कारण आहे का? होय, आणि तेही कमी भयानक नाही. माणूस मेल्यावर देहात बायोकेमिकल बदल सुरू होतात. 3 ते 4 तासानंतर रिंगर मॉर्टिसची प्रक्रिया सुरू होते. या स्नायू आखडतात आणि देह दगडासारखा कठीण होतो. जुन्या काळी ॲम्ब्युलन्स किंवा शववाहन होते. लोकसभा बांबूच्या आरतीवर खांद्यावर घेऊन मैलो दूर नदीकडे किंवा जंगलात जात. रस्ते खड्डेमय होते. जर देह घट्ट बांधला नसेल आणि रिंगर मॉर्टिसच्या कारणाने देह कंडाला तर हात पाय विचित्र रीतीने बाहेर येऊ शकतात किंवा शव आरतीवरून पडू शकतो. मृतदेहाच्या आरतीवरून पडणे किंवा हात लटकणे हे पाहण्यासाठी भयंकर असते. हे मृत व्यक्तीच्या अपमानही आहे. म्हणून देहाला स्थिर स्थितीत ठेवण्यासाठी बांधणे व्यावहारिकदृष्ट्या आवश्यक असते. बॅक्टेरिया काम करतात. गॅसेस तयार होतात. कधीकधी या गॅसच्या दाबामुळे देहात अचानक हालचाल होते. तोंड उघडणे, डोळे पलटणे किंवा हात उचलणे. जर शव बांधला नसेल आणि शवयात्रेत मुर्द्याचा हात अचानक हवेत उंच उडाला तर सोबत चालणाऱ्या लोकांची काय अवस्था होईल? अशा अनैच्छिक हालचाली लोकांना घाबरणार नाहीत. अशा हालचालीमुळे लोक अचानक घाबरतील आणि स्मशानामध्ये आलेले अनेक लोक विचंबित होतील. पुराणाच्या त्या भागाकडे जाऊया, ज्योतिषाशी संबंधित आहे आणि ज्या ऐकून पंडितांचेही घाम फुटतात. ते म्हणजे पंचक. तुम्ही अनेकदा ऐकले असेल की कोणाचा मृत्यूनंतर पंडित पंचक पाहून म्हणतात, अरे, हे तर पंचकात गेले, खूप वाईट झाले. पंचक म्हणजे काय आणि याच बांधण्याचे नियम आणखी कठोर का? ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा चंद्र कुंभ आणि मीन राशीत असतो तेव्हा त्याला पंचक म्हणतात. धनिष्ठा, शतभिषा, पूर्व भाद्रपद, उत्तर भाद्रपद आणि रेवती ही 5 नक्षत्रे खूपच संवेदनशील असतात. गरुड पुराण सांगते की जर कुणाचा मृत्यू पंचक काळात झाला आणि विशेष निवारण पूजा न करता अंतिम संस्कार केला तर तो एकदा जात नाही. तो आपल्यासोबत कुटुंबातील किंवा घरातील 5 सदस्यांना घेऊन जातो. ही अंधश्रद्धा वाटू शकते, पण ज्या पद्धतीने याचे पालन केले जाते खूपच रोगटे उभे राहणार आहे. पंचकात किंवा झाल्यास शवसोबत कुशाचे 5 पुतळे बनवले जातात. त्यांना तसेच कप करून तसे दोरखंडानेच बांधले जाते जसे खराश्वाला बांधले जाते. 5 पुत्रांचाही दाह केला जातो. हे एक प्रकारचे आपण यमराजा किंवा मृत्यूच्या ऊर्जेला फसवते की पहा, 5 जण मारले, आता आणखी कोणालाही घेऊ नको. जर शव नीट बांधला नसेल तर मानले जाते की त्या घरात पुढील 2 वर्षात 5 मृत्यू होण्याची शक्यता निर्माण होते. शव तयार करताना आणखी एक गोष्टीवर खूप लक्ष दिले जाते, ते म्हणजे दिशा
जोपर्यंत शव घरात आहे त्यांचे डोके दक्षिण म्हणजे दक्षिणेकडे नाही, पण जसा तो बाहेर काढला जातो दिशा बदलली जाते. गरुड पुराणानुसार दक्षिण दिशा मृत्यूची देवता यमराज दक्षिणात राहतात. जोपर्यंत देह घरात आहे आपण त्याला जिवंत माणसासारखे वागवतो म्हणून डोके उत्तर किंवा पूर्वेकडे ठेवतो. पण जसा दोरखंडांनी बांधून शव यात्रेसाठी उचलला जातो तेव्हा डोके स्मशानाकडे आणि पाय ठाकरेकडे करतात. पण थांबा, एक मोठा ट्विस्ट आहे. शवयात्रा अर्ध्या वाटेवर पोहोचल्यावर एक रीत होती ज्याला विश्राम किंवा अधमार्ग म्हणतात. अर्ध जमिनीवर ठेवली जाते. दोरखंड ढिल्ले केले जात नाहीत, पण दिशा पूर्णपणे पलटली जाते. आता पाय स्मशान आकडे आणि डोके घराकडे हे का केले जाते? गरुड पुराण सांगते की ही आत्म्याला दिलेली अंतिम चेतावणी आहे. आत्म्याला भ्रम असू शकतो की तो अजूनही घराचा भाग आहे. दिशा बदलून त्याला सांगितले जाते की पहा, तुझे घर मागे राहिले, आता तुझे देह पुढे आहे. स्मशान हे आत्म्याच्या मोहाला तोडण्याची एक मानसिक आणि आध्यात्मिक प्रक्रिया आहे. शवयात्रा चालू असताना तुम्ही पाहिले असेल की लोकसभावर आणि मागे सिक्के, लय म्हणजे मुरमुरे किंवा पफ फक्त चालतात. आम्हाला वाटते हे दान आहे, गरिबांसाठी फेकले जात आहे, पण सत्य जाणून तुमची आत्मा थरथरेल. पुराण आणि तंत्रशास्त्र सांगते की स्मशानाचा रस्ता साधा रस्ता नसतो. जेव्हा ताजा मृतदेह रस्त्यावरून जातो तेव्हा चुंबकासारख्या इतर निमशक्तींचा प्रवेश करतो. त्या शक्तीत या देहावर पाहतात ते सिक्के आणि लय या गरिबांसाठी नाही तर त्या अदृश्य शक्तींसाठी धुरा आहेत. याला बली म्हणतात. त्या वस्तू फेकून त्यांचे लक्ष विचलित करतो जेणेकरून त्या वस्तूंना खाण्यात किंवा उचलण्यात व्यस्त राहतील आणि शव सुरक्षित स्मशानापर्यंत पोहोचेल. या प्रकारचे डिस्ट्रक्शन दृश्य बदलते. शव मशाल घाटावर पोहोचला, चिता तयार आहे, लाकडे सजली आहेत, शव चितेवर ठेवला जातो आणि याच वेळी एक अतिशय महत्त्वाचे काम केले जाते. ज्या दोरखंडांनी जागा ठाणी देहाला 45 तासापासून जखडले होते त्या आता आपल्या जातात. ते सर्व बंधनामधून मुक्त केला जातो. आता तुम्ही विचाराल, बांधणे इतके आवश्यक होते तर आता उघडे का केले? हेच गरुड पुराणाचे सार आहे. स्मशानभूमी ही भगवान शिवाचे क्षेत्र मानले जाते. पंचतत्वात म्हणजे अग्नी, जल, पृथ्वी, वायू, आकाश यांना विलीन होण्यासाठी तयार आहे. गरुड पुराण स्पष्ट सांगते की अग्निसंस्काराचे वेळी जीवावर बंधन नसावे. जर जाताना देह बांधलेला राहिला तर आत्म्याला परलोकातही बंधन जाणवेल. तो मुक्त होणार नाही. तो त्या स्थानाशी बांधला जाईल. दोरखंडाने त्या स्थानाला मोकळे केले जाते. जसे आपण पार्सलवर टेप लावतो जेणेकरून तो तुटणार नाही पण वापरायच्या आधी टेप काढून टाकतो, तसेच अग्नीला देण्यापूर्वी देह पूर्णपणे मुक्त केला जातो. कफनात काही गाठ असेल तर तीही उघडली जाते. आता अंतिम संस्काराचा तो भाग येतो ज्याला पाहण्यासाठी खूप हिंमत लागते. कपालक्रिया. जेव्हा चिता जळत असते तेव्हा जळला जातो तेव्हा बहुतेक मोठा मुलगा मोठा बांबूचा दंडा घेतो आणि त्या दंडाने जर त्या शवाच्या खोपडीवर जोरात प्रहार करतो, तो खोपडी मधोमध फोडतो. हे ऐकून हिंसक आणि क्रूर वाटते. कोणी आपल्या वडील किंवा भावाच्या डोक्यावर दंडा कसा मारू शकतो? पण यामागे गरुड पुराणाचे सर्वात गहन रहस्य आहे. आपल्या देहात 7 चक्र असतात. सर्वात वर डोक्याच्या मधोमध सहस्राकार चक्र असते. संत आपल्या इच्छेने या काळात प्राण सोडतात, ज्याला ब्रह्मानंद चक्र असे म्हणतात. सामान्य माणसाचे खालद्वारातून म्हणजे नाक, तोंड, मलमूत्रद्वारा निघतात, पण आयुष्यभराचे कर्म, आठवणी, अहंकार, ओळख हे सर्व डोक्यात खोपडीत लॉक असते. गरुड पुराण सांगते की कधी कधी देह जड यानंतरही आत्म्याचा मोह डोक्यापासून किंवा चेहऱ्यापासून सुटत नाही. तो त्या गरत्या असतो, अडकून राहतो. कपालक्रिया. तारा तोडला जातो. हे शारीरिक आध्यात्मिकरित्या जबरदस्तीने त्या देहातून बाहेर ढकलले जातात. त्याला सांगण्याचा मार्ग आहे की आता तुझा घर तुटला आहे, आता तू येथे राहू शकत नाही. ज्या पुढच्या प्रवासावर ज्या वैज्ञानिकदृष्ट्या पाहिले तर खूप कठीण असतात आणि डोक्यात खूप द्रव असतो. आगीच्या उष्णतेने आत भाग होते आणि प्रेशर कुकर सारखी परिस्थिती होते. खोपडी फोडली नाही तर ती बॉम्बसारखी फुटू शकते आणि जळते कोळसे चारही बाजूंना जळू शकतात. म्हणून कपालक्रिया ही एक सेफ्टी वॉलचे काम करते.
आपण घरी आलो पण कथा संपली नाही. गरुड पुराणानुसार प्रवास तर आता सुरू होतो. स्मशानात ज्या दोरखंड आपण उघडल्या त्यांचा संबंध पुढील 13 दिवस चालतो. गरुड पुराण सांगते की देह जडल्यानंतर आत्म्याकडे कोणताही देह नसतो. तो वायव्य रूपात नग्न अवस्थेत भुकेने आणि तहानेने तडफडतो. तो स्मशानात भटकतो. पुढील 10 दिवस जे पिंडदान दिले जाते ते आत्म्यासाठी नवीन देह बनवण्याची प्रक्रिया आहे. पहिल्या दिवसाच्या पिंडाने डोके बनते. दुसऱ्या दिवसाच्या आणि एखाद्या अशा प्रकारे त्या दिवशी आत्म्याला एक नवीन सूक्ष्म देह मिळतो जो फक्त अंगठ्याच्या आकाराचा असतो. लक्ष द्या, आपण सुरुवातीला अंगठे बांधले होते आणि शेवटी आत्म्याला मिळणारा देही अंगठ्याच्या आकाराचा असतो. हे सर्व जोडलेले आहे. 13व्या दिवशी 13व्या स्मित मानले जाते की आत्मा आपल्या पूर्वजांच्या जगात जाण्यासाठी आणि मग आपण म्हणतो आता तो पूर्णपणे मुक्त झाला. मित्रांनो, आपण 21व्या शतकात जगतोय. कम्प्युटर्स आहेत. आपण मंगळ ग्रहावर जाण्याचे बोलतोय. अशा वेळी या दोरखंडाला बांबू कपालक्रिया हे आपल्याला अंधश्रद्धा वाटू शकतात. आपल्याला वाटू शकते की हे सर्व करावयाचे मार्ग आहेत. पण जर तुम्ही डोळे खोल विचार केला तर आपले पूर्वज खूप मोठी सायकोलॉजिस्ट होते. ते जाणत होते की मृत्यूचा सामना करणे माणसासाठी सर्वात कठीण काम आहे. कालपर्यंत बोलत होतात डोक्याला शून्य करून टाकते. हे सर्व नियम, शव बांधणे, मंत्र म्हणजे दिशा बदलणे, कपालक्रिया करणे, हे सर्व आपल्याला त्या दुःखाच्या वेळी व्यस्त ठेवण्याचे मार्ग आहेत. हे आपल्याला शिस्त देतात. हे आपल्याला घाबरण्यातून वाचवतात. जर शव मोकळा सोडला तर या कारणाने थोडा हलला तर कदाचित या भीतीतून कुटुंब कधीच बाहेर पडणार नाही. ती भीती बांधून ठेवली. गरुड पुराण फक्त नरक दाखवणारी पुस्तक नाही. ही मरणोत्तर मानसशास्त्र म्हणजे पोस्ट डेथ पुस्तक आहे. ही आपल्याला स्वीकार करायला शिकवतेही. सांगते की देह हा भाड्याने घेतलेला घर होता ज्याला घेतल्यानंतर कोणी दुसरा कब्जा करू नये म्हणून. पुढच्या वेळी दुर्दैवाने शवयात्रा दिसली आणि तुम्ही त्या पांढऱ्या कपनवर बांधलेला दोरखंड पाहिला तर घाबरू नका. उलट हे समजा की त्या दोरखंडाच्या आत्म्याच्या गुलामी नाही तर त्याच्या स्वातंत्र्याच्या पहिल्या पायऱ्या आहेत. त्या दोरखंड आहे हे सिद्ध करतात की जो आला त्याला जावे लागेल. जाण्यासाठी मोहाचे धागे असतील पण देहाचे धागे बांधावे लागतील. जीवन अमूल्य आहे ते हसत खेळत जगा. कारण शेवटी आपण सर्वांना त्या बांबूच्या अर्थीवर जावे लागणार आहे. बांधले जावे लागणार आहे. फक्त फरक एवढाच की कोणासाठी लोक रडतील आणि कोणासाठी म्हणतील अच्छा झाला गेला. करायचा आहे तुम्ही आपल्या आयुष्याची स्क्रिप्ट. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथे समाप्त होत आहे.